ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मालेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई। चोरीच्या 11 दुचाकी जप्त। पाप्या चोरखाला ठोकल्या बेड्या। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मालेगावात मोठी कारवाई करत चोरीच्या 11 दुचाकी जप्त केल्या आहेत। मालेगाव शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत चोरीच्या 11 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत। या कारवाईत पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकासह एका संशयिताला ताब्यात घेतले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मालेगाव शहरातील दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना मोसम पूल परिसरातील बस थांब्याजवळ एक संशयित विना नंबरची दुचाकी घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी तातडीने सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। त्याच्याजवळील हीरो HF डिलॅक्स दुचाकीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली। मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार शहजाद अहमद शकील अहमद उर्फ शहजाद गुजी राहणार गोल्डन नगर मालेगाव याच्यासह टेहरे भागातून ही मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली। ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने दिलेल्या माहितीनुसार या चोरांनी मालेगाव शहर आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या ठिकाणांवरून तब्बल 11 दुचाकी चोरल्या होत्या। या सर्व दुचाकी विक्रीसाठी शोएब अन्सारी फैयाज अहमद उर्फ पाप्या चोरखा वय 31 राहणार जाफरनगर मालेगाव याच्याकडे दिल्या होत्या। पोलिसांनी पाप्या चोरखा याला तातडीनं ताब्यात घेऊन त्याच्याकडून 7,60,000 रुपये किमतीच्या 11 मोटरसायकली जप्त केल्या। या कारवाईमुळे मालेगाव छावणी व पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। संशयित पाप्या चोरखा हा चोरीच्या दुचाकी कमी किमतीत विक्री करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे। त्याला सध्या मालेगाव छावणी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील दुसरा मुख्य संशयित शहजाद गुजी हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। तुमची दुचाकी चोरी झाली आहे का? जप्त केलेल्या सर्व दुचाकी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत। ज्या नागरिकांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत त्यांनी कागदपत्रांसह छावणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे। तसेच मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्याखेरीज जुने वाहन खरेदी करू नये असा सल्ला देतानाच कमी किमतीत विना नंबर प्लेटची किंवा संशयास्पद दुचाकी विकणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन देखील पोलिसांतर्फे करण्यात आले आहे।